श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा शुभ जाओ. शेतकरी बांधवांनो, शेती आणि दूध व्यवसाय यांच्यामध्ये अत्यंत जवळचं नातं आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटलं तर चुकीचं होणार नाही. म्हणजेच पशुपालन केल्याशिवाय शेती करता येत नाही, शेतीशिवाय पशुपालन करता येत नाही. हे दोन्ही व्यवसाय परस्पर अवलंबून असतात. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये लोकसंख्या ही खूप आहे. हे खेड्यापाड्यामधल्या गावोगावच्या शेतकऱ्यांचे प्राप्त साधन सामग्रीचा उपयोग करून आपल्याला रोजीरोटीचा मार्ग शोधला पाहिजे. यामध्ये आपण दूध व्यवसाय हा करू शकतो. ते दूध व्यवसाय करण्यापूर्वीचा काही मूलभूत नियम पाळणे गरजेचं आहे. म्हणजे कसं, एक, दूध व्यवसाय करताना व्यापारी दृष्टिकोन ठेवून दूध व्यवसाय केला पाहिजे. मिळकत खर्च व नेहमी गणित असावे. दूध व्यवसाय करताना दूध उत्पन्नाचा खर्च आणि नियंत्रण असायला पाहिजे. जनावरांचा गोठा स्वच्छ, आरामदायी, खेती हवा असलेला जागा पाहिजे किंवा मुक्त संचार पद्धतीचा गोठा अवलंब करू शकतो. गोठ्यातील अनुत्पादिक जनावरे वेळीच काढून त्या ठिकाणी भरपूर दूध देणारी जातिवंत जनावरे पाळली पाहिजेत. दूध धंद्यामध्ये रोजच्या कार्यक्रमाच्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. दैनंदिन कार्यक्रमात बदल केला तर जनावरे त्यास लवकर जुळवून घेऊ शकत नाही, कारण गुरे ही सवयीचे गुलाम आहेत. व्यवस्थापनामध्ये पाहावे की वेल्यापासून 45 ते 60 दिवसात गायी तर 70 ते 75 दिवसात म्हैस माझ्यावर आली पाहिजे. एक मास चुकला तरी किमान 20 दिवस वाट पाहावी लागते. हा खर्च दृष्टिकोन व्यवस्थापनाच्या मागच्या दृष्टिकोनात परवडणारा नसतो. आपली गाय म्हैस गावठी वळूकून भरवली तर वळूपासून गायीच्या किंवा म्हशीच्या गर्भाशयास संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. शिवाय यापासून निर्माण होणारी पैदास निकृष्ट दर्जाची असते. कमी दूध देणारी पिढी निर्माण होते. त्यामुळे वळूकून न करता त्याला कृत्रिम वेतनच करावे. भविष्यात होणाऱ्या जातिवंत कालवडीपासून चांगल्या दुधाचे उत्पन्न मिळावे. आपल्या कालवडींच्या जन्माच्या नोंदी ओळखून माहिती नीट ठेवता येते जेणेकरून वंशावळ सुधारण्याच्या कामी या नोंदीचा वापर आपल्याला करता येतो. जनावरांचा चारा शक्यतो ताजी कुट्टी करूनच द्यावा. जनावरांच्या आहारात नियमित मिनरल मिक्सरचा वापर करावा. जनावरांना स्वच्छ ताजे थंड पाणी 24 तास पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, कारण दुधाचा 87% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. तर 1 लिटर दूध तयार करण्याकरता किमान 4 ते 5 लिटर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे जनावरांना पाहिजे तेव्हा पाणी पिण्यास मिळेल याची सोय आपल्याला गोठ्यातच करायला पाहिजे. जनावरांना नियमित दर 3 महिन्यांनी जंतांचे औषध देणे गरजेचे असते, कारण आपल्याला जनावरांना जेवढे खायला घालतो त्यापैकी 40% जंत खाऊन जातात. म्हणून वर्षाच्या प्रत्येक 4 वेळा जंतांचे औषध द्यायला हवे. साथीच्या रोगांची लागण एकदा झाली की जनावरांचा उपचार करणे बहुतांशी फायद्याचे ठरत नाही. म्हणून या रोगाची लागण होण्याआधीच त्यांना प्रतिबंधक उपाय म्हणून रोगाचे लसीकरण करून घ्यावे. श्री स्वामी समर्थ.